जेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपलं महत्त्व कमी झालेलं आहे, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा सर्वात जास्त दुःख, त्रास होतो. तुम्हाला ते सगळं काही मिळेल जे मिळवण्याची तुमची इच्छा आहे. जो माणूस दुसऱ्यांबरोबर कटकारस्थान करतो त्या व्यक्तीचा शेवटसुद्धा खूप वाईट आणि दुःखदायक होतो. दुर्योधनाने पांडवांना आयुष्यभर दुःख दिले, त्रास दिला, त्याचबरोबर कटकारस्थान केले. कधीही प्रामाणिकपणे दुर्योधन वागला नाही आणि त्याचा असा परिणाम झाला की दुर्योधनाच्या प्रत्येक दलामध्ये मोठा योद्धा कपट करूनच मारला गेला. त्यामुळे जो जसे कर्म करेल तसेच त्याला फळ मिळेल. दुर्योधनाने जसे कर्म केले तसेच त्याला फळ मिळाले. पूर्ण आयुष्य त्याने दुसऱ्याला दुःख दिले, त्याचबरोबर कपट केले, तर शेवटी त्याचा मृत्यूसुद्धा कटकारस्थानाने झाला आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणतीही व्यक्ती स्वतःला खूप जास्त चालाक समजत असेल, दुसऱ्यांना दुःख देऊन, त्रास देऊन दुसऱ्यांना बावळट बनवत असेल, तर लक्षात ठेवा, एक दिवस त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा असं काहीतरी येईल जे त्याला सुद्धा धोका देऊन निघून जाईल. कारण कर्म ही अशी एक गोष्ट आहे की सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते. जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ मिळते. तुमचा आनंद, तुमची खुशी, तुमचं दुःख कोणालाही सांगू नये, कारण जगामध्ये लोक तुमच्या आनंदाला सुद्धा नजर लावतात आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यावर हसतात. या जगामध्ये तुमच्या आनंदामुळे दुसरं कोणीही आनंदी होऊ शकत नाही, तुमच्यावर जळतात. त्यामुळे आपले प्रत्येक अडचण, प्रत्येक दुःख इतरांना सांगू नये. लोक तरी यासाठी बसलेले असतात की दुःखी माणसाला आणखीनच दुःखी करण्यासाठी, सुखी माणसाला त्रास देण्यासाठी. तुमच्या मनाची परिस्थिती तुमच्यापर्यंत ठेवा. ही अडचण फक्त अशाच माणसाला सांगा ज्यांना समजून घेण्याची समज आहे. अशाच व्यक्तीजवळ आपले दुःख व्यक्त करा. जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. आयुष्यामध्ये जेव्हा कोणतेही दुःख येईल किंवा मोठी आपत्ती, संकट, कोणतीही अडचण आली तरीही कधीही हिंमत हारू नका. फक्त थोडी वाट पहा, थोडी सहनशीलता ठेवा. जो माणूस अडचणीच्या वेळेमध्ये स्वतःला सांभाळून, डोकं शांत ठेवून चालतो, तो संकटांना सहजपणे पार करू शकतो. माणसाचे नशीब कितीही चांगलं असलं तरीही त्याच्या काहीतरी इच्छा अपूर्ण ह्या राहतातच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.